नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाडमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया गवाराच्या शेंगा। गवाराच्या शेंगा बनवण्यासाठी मी इथे कांदा चिरलेला आहे, टोमॅटो चिरलेला आहे, लसूण पेस्ट घेतलेला आहे आणि अशा प्रकारे ह्या गवाराच्या शेंगा तोडून घेतलेल्या आहेत आणि थोडी शेंगदाण्याची कूट केलेली आहे आणि ह्या गवाराच्या शेंगा मी स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेतलेले आहे। चला तर आता बनवूया आपण गवाराच्या शेंगाची भाजी। तर सर्वप्रथम मी इथे कढई गरम केलेली आहे आणि त्यामध्ये 2 बुटलं तेल टाकून घेणार आहे। 1 चम्मच जिरं टाकून घेणार आहे मी यामध्ये। तुम्ही बघू शकता आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे। तो यानंतर मी कांदा टाकून घेणार आहे। व आता मी यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। 1 चम्मच घेतलेलं होतं मी आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। एक चम्मच हळद टाकून घेणार आहे। 1 चम्मच धनेपूड आणि 1 चम्मच मीठ आणि हे चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। व आता मी बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेणार आहे। दोन चम्मच तिखट टाकून घेणार आहे मी। 1 चम्मच गरम मसाला आणि हे सुद्धा चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। बारीक केलेली शेंगदाण्याची कूट त्यामध्ये टाकून घेणार आहे व 2 मिनिट चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। व यामध्ये मी थोडा पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजून जाईल। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटत आलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपला मसाला हा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे व तेल सुद्धा सुटलेलं आहे चांगल्या प्रकारे। व आता मी यामध्ये गवाराच्या शेंगा टाकून घेणार आहे। मी ह्या शेंगा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या। आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घेणार आहे। तर यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून आपल्या गवाराच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजून जातील आणि एकदा मी चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे। तर मी ह्या गवाराच्या शेंगा 20 मिनिट झाकण झाकून शिजवून घेणार आहे।
तर आपल्या भाजीला 20 मिनिट झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. विदर्भाचा खादाड या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.